श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 945. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांचं दर्शन बिभीषणाने कशा पद्धतीने सर्वप्रथम घेतलं, तत्पश्चात त्याच्या अंतःकरणाची कशी अवस्था झाली, त्या अंतःकरण स्थितीचा अभ्यास याच्या उपायांमधून करत होतो. बहुरी राम छबी दाम बिलोकी रहे ठटुकी एक टक पलरोकी. अशा पद्धतीने बिभीषण प्रभू रामचंद्रांकडे निस्तब्ध होऊन पाहू लागलेला आहे. त्याच्या डोळ्या पापण्या लवण देखील विसरून गेलेले आहेत. सिंह कंद आवत और सोहा आनन अमित मदन मन मोहा. अशा पद्धतीने गोस्वामीजींनी प्रभू रामचंद्रांचं हे वर्णन आपल्या समोर ठेवलं. बिभीषणाला प्रभू रामचंद्रांनी थेट लंकापती केलं. इतकंच नाही तर आपला परमदास केलं. त्याला चिरंजीवी पद दिलं. हनुमंताच्या तुलनेमध्ये बिभीषण देखील प्रभू रामचंद्रांना तेवढाच प्रिय झाला. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बिभीषण जसा होता तसा प्रभू रामचंद्रांना शरण गेला. नाथ दसानन करमय भ्राता निसिचर बंस जन्म सुरत राता. सहज पाप प्रिय तामस देहा जथा उलुकही तम परनेहा. अशा पद्धतीने आपल्या अंतःकरणाच्या अवस्थेचं प्रतिपादन त्याने भगवंताच्या समोर केलं. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये बिभीषण आपण प्रभू रामचंद्रांच्या चरणांजवळ कसे आलो हे सांगताना म्हणतो की श्रवण सुजस सुनियाय हो प्रभू भंजन भवभीर. मी ऐकलंय की तू शरणागताचा अंतःकरणातला भवरोग दूर करणारा आहेस. आणि त्यामुळे हे प्रभू, मी तुला शरण आलोय, माझं रक्षण कर. अशा पद्धतीने या सुखधामाला बिभीषण शरण गेलेला आहे. आपण कालच्या निरूपणामध्ये या दोह्याचा विस्तार उद्या बघूत असं ठरवलं होतं. आणि त्याचबरोबर पुढील चौपायांचं देखील आपण आज गायन करणार आहोत. गोस्वामीजी गाऊ लागतात. सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा. अस कही करत दंडवत देखा तुरत उठे प्रभु हर्ष विशेषा. दीन बचन सुनि प्रभु मन भावा. दीन बचन सुनि प्रभु मन भावा. भुज विशाल गहि हृदय लगावा. अनुज सहित मिली ढीग बैठारी. बोले बचन भगत भयहारी. सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा. कहु लंकेश सहित परिवारा. कहु लंकेश सहित परिवारा. कुशल कुठाहर बास तुम्हारा. खल मंडली बसहु दिनु राती. सखा धर्म निबहि के ही भांति. सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा. मैं जानूं तुम्हारी सब रीति. मैं जानूं तुम्हारी सब रीति. अति नयन पुनन भाव अनीति. बरु भल बास नरक करताता. दुष्ट संग जनि देई विधाता. सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा. अब पद देखि कुशल रघुराया. अब पद देखि कुशल रघुराया. जो तुम कीन्ही जानि जन दाया. सीताराम सीताराम रामा सीताराम सीताराम रामा। तब लगे कुशलन जीव कहूँ सपने हुमन विश्राम।
नाम, जब लगे भजतन राम कहूँ, शोक धाम तजि काम। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनहो, विभीषणाने प्रभू रामचंद्रांपर्यंत आपण कसे पोहोचलो याचं एक रहस्य या दोह्यामध्ये सांगितलंय. श्रवण सुजस सुनियाय हो, मी ऐकलं, श्रवण केलं. श्रवण हे आपल्या जीवनाचं आरंभ विद्याशास्त्र आहे. बघा, लहानपणी देखील आपण आईच्या शब्दांकडे लक्ष देऊन, तिच्या ओठांच्या हालचालींकडे लक्ष देऊन, शब्दांची फेक कशी करायची ही मातृभाषा जणू काही या संवाद रूपाने आपल्या अंतरंगामध्ये संक्रमित करत असतो. याचं मुख्य माध्यम आहे संवाद, श्रवण. श्रवणातून भाषाशास्त्र अवगत होतं. अभ्यासामध्ये देखील गुरुजनांकडून जे आपण श्रवण केलं त्या आधारानेच आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठल्या तरी विद्येला प्राप्त करून घेऊ शकतो. श्रवण ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये जर या देहाच्या कर्मांना परिपूर्तता देण्यासाठी एवढी गरजेची आहे, तर परमार्थामध्ये देखील भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी जर कुठलं अत्यंत महत्वाचं शास्त्र असेल तर ते श्रवणशास्त्र आहे. बघा, समर्थांनी दासबोधामध्ये कुठेही दुरुक्ती येऊ दिलेली नाहीये, परंतु श्रवणाविषयी मात्र समर्थ एक नाही, दोन नाही, तब्बल 3 समास आपल्या दासबोधामध्ये लिहितात. श्रवण कसं असावं, कशा पद्धतीने श्रवण करावं, आपण त्या श्रवणामधून सार कसं वेचून घ्यावं, या सर्व गोष्टी समर्थांनी आपल्याला श्रवणशास्त्राच्या आधाराने वारंवार सांगितल्या. नवविधा भक्तीची सुरुवात देखील श्रवणम कीर्तनम नामस्मरणम, श्रवणामधून भक्तीची सुरुवात होते. आपण सद्गुरूंच्याकडे जातो. आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये जरी उतरून बघितलं तर गोंदवल्याचं महत्व, गोंदवलं हे स्थान, जे लोक महाराजांच्याकडं आई वडिलांकडून, समाजाकडून, मित्रपरिवाराकडून ऐकून गोंदवल्याला जेव्हा पोहोचतात आणि जेव्हा ते श्री महाराजांचेच होऊन जातात, तेव्हा त्यांच्या हे लक्षात राहत नाही की आपण श्री महाराजांच्याकडे देखील आलो, ते श्रवणातून आलो. त्यामुळे नवविधा भक्तीचा आरंभ श्रवण, आपल्या परमार्थ जीवनाचा आरंभ श्रवण. आणि त्यातही जर श्रवण अधिकारी पुरुषाचं झालं, जसं आपल्याला श्री महाराजांसारखा अधिकारी सत्पुरुष मिळाला, नित्य प्रवचनांमधून श्री महाराजांनी आपल्याला जीवनाचं सार सांगितलं, उपासनेचा मार्ग श्री महाराजांनी श्रवणातून आम्हाला सांगितला. हे नाम देखील आम्ही सर्वप्रथम श्रवणातूनच ऐकलं. त्यामुळे श्रवण जर अधिकारी सत्पुरुषाकडून झालं आणि जर आपण तो बोध आपल्या अंतःकरणामध्ये घट्ट धरून ठेवला, तर सज्जनो, श्रवण हे बीज आहे जे आपल्या अंतःकरण रूपी भूमीमध्ये पडताच त्याला अंकुर फुटतो. त्याला जेव्हा सत्संगाची अनुकूलता प्राप्त होते, ज्यामध्ये त्या सत्संगातून हृदयामध्ये करुणेचा पूर येतो, हे अश्रू हृदयामध्ये स्वाभाविकपणे जमा होऊ लागतात आणि नयनांचा मार्ग शोधू लागतात. सज्जनो, हे बीज या हृदयामध्ये अंकुरायला लागतं आणि तेच बीज आपल्या हृदयामध्ये एका कल्पवृक्षासारखं बहारतं. तेव्हा आम्हाला आत्मज्ञानाची सावली प्राप्त होते. त्यामुळे श्रवण हे एक विलक्षण क्रांतिकारक असं शास्त्र आहे. आम्ही श्रवण काय करावं ह्याचं स्वातंत्र्य आमच्याकडे आहे. बघा, आपण बघतो बऱ्याचदा की एखाद्या राजकीय विश्लेषकाचं अर्धा पाऊण तास आपण विश्लेषण ऐकू, ज्याचा आपल्या जीवनाशी काहीच संबंध नाही. आपण न्यूज आवर्स मधल्या त्या डिबेट्स कंटाळवाण्या, निरस, परंतु त्यामध्ये तावाने चालणारी ती भांडणं अत्यंत मनापासून श्रवण करू. परंतु माझ्याकडे अशी देखील काही मंडळी आहेत की जी रामचरित मानसच्या ग्रुपवर आहेत
कधीतरी भेटल्यानंतर म्हणतात, हा ते येत असतं पण मला काही ऐकायला वेळ होत नाही. कथा ऐकणं किंवा एखाद्या व्यक्तीचं ऐकणं याविषयी आपला आग्रह नाही, परंतु जर आपण आपल्या स्वतःच्याच वेळेचा विचार केला तर स्वाभाविकपणे आपण अशा अनेक गोष्टी श्रवण करत असतो आणि त्यामध्ये आपला काळ व्यतीत करत असतो ज्याचा आपल्या जीवनाच्या उत्कर्षासाठी काडी मात्र देखील संबंध नसतो. त्याचा आपण निश्चितच कुठंतरी एखादा सूत्रात्मक भाग आपल्याजवळ ठेवावा, यात काही शंका नाही. कारण की हे आजचं युग असं आहे की तुमच्याकडे सर्व प्रकारची अपडेट्स असली पाहिजेत, परंतु आपण त्यामध्ये किती पद्धतीने वाहवत जातो. आणि जे खरं आपल्या जीवनाचं कल्याण करणारं असं हे परमार्थ शास्त्र आहे, त्याच्या श्रवणासाठी मात्र आपल्याकडे वेळच राहत नाहीये. किंबहुना वेळ जरी असला आणि जर आपण त्या श्रवणाला बसलो तर ते आपल्या मनाला काही केल्या रुचत नाही, कारण मनाला अशा विषयांची आवड निर्माण झाली आहे की ते मन अशा नितळ परमार्थाच्या कथेमध्ये रमूच शकत नाही. मनाला देखील समजावून सांगणं, मनाला घडवणं हा देखील एक पुरुषार्थच आहे बरं का. या परमार्थाचं श्रवण करणं, त्यावरती केवळ श्रवण करून चालणार नाही, मनन करणं, निधिध्यासन करणं आणि त्या निधिध्यासनातून स्वाभाविक कृती घडणं, हाच या श्रवणरूपी बीजाचा विकास मार्ग आहे. बिभीषणाच्या जीवनामध्ये त्याला हनुमंत रूपी सद्गुरु प्राप्त झाला. तब हनुमंत कही सब राम कथा निज नाम, सुनत जुगल तन पुलक मन, मगन सुमिरी गुणग्राम. कशा पद्धतीने बिभीषणाने कथा ऐकलेली आहे. एक लक्षात घ्या, बिभीषण देखील तामस तनु कछु साधन नाही अशा पद्धतीने राक्षस कुळातला आहे. त्याचा देखील स्वाभाविक ओढा विषयांकडे असणं हे क्रमप्राप्त आहे त्याच्या कुळानुसार, त्याच्या योनीनुसार. परंतु जेव्हा हनुमंतासारखा अधिकारी संत रामकथा बिभीषणाला सांगतोय, त्यावेळेला श्रोता वक्ता श्रीराम समर्थ अशी हनुमंत आणि बिभीषणाची अवस्था होऊन गेली आहे. सज्जनो, श्रवण कसं असावं हे बिभीषण आम्हाला सांगतो. तुम्ही कुठल्याही देहाच्या स्थितीमध्ये असा, कुठल्याही प्रारब्धवश समाज व्यवस्थेमध्ये तुम्ही जन्माला या, परंतु जेव्हा एखाद्या अधिकारी वक्त्याचे शब्द तुमच्या जीवनामध्ये येतात, श्री महाराजांसारखा संत तुमच्या जीवनामध्ये येऊन काकुळतीने तुम्हाला बोध देतो, तेव्हा ते श्रवण व्यर्थ दवडू नका. त्या श्रवणाच्या बीजाला आपल्या अंतःकरणात घट्ट धरा. श्रवणाचं बीज अंतःकरणात घट्ट धरणं म्हणजे त्या संतांनी जे सांगितलं त्यावरती पुन्हा पुन्हा मनन करणं, पुन्हा पुन्हा त्या गोष्टींचा विचार करणं, ती सूत्र आठवण्याचा प्रयत्न करणं, त्यांनी सांगितलेल्या तत्वाला आपल्या आचरणात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणं, हे सगळं मननाच्या अखत्यारीमध्ये येतं. बघा, एक लहानपणापासून सुंदर गोष्ट मी ऐकत आलेलो आहे. अनेक कीर्तनकार देखील सांगतात की एकदा एक दरोडेखोर एका श्रीमंताच्या घरी रात्री दरोडा टाकायचा असा विचार करत होता आणि त्यासाठी लागणारी अवजारं घेण्यासाठी त्याच्या मुलाला तो बरोबर घेऊन गावच्या बाजारामध्ये आला. सामान घेतलं, सामान बरंच झालं होतं आणि अजूनही काही वस्तू घ्यायच्या होत्या, म्हणून त्या मुलाला त्याने सांगितलं की तू आता इथंच जवळपास कुठेतरी आडोशाला बस, मी जरा अजूनही काही गोष्टी घ्यायच्या त्या घेऊन येतो. म्हणून त्या मुलाला त्याने मंदिराच्या पायरी ओसरीवरती बसवलं. मंदिरामध्ये तेव्हा नेमकं हरिनाम संकीर्तन चाललं होतं. कुठले तरी बुवा भगवंताचं आख्यान सांगत होते आणि त्या आख्यानाचा मतितार्थ तो मुलगा स्वाभाविकपणे ऐकू लागला आणि त्या आख्यानामध्ये एक सूत्र ते सांगत होते की तो आहे याची तुम्ही तुमच्या मनाला नित्य जाणीव द्या. बस तेवढं बीज त्या मुलाच्या अंतःकरणामध्ये पडलं. ज्याप्रमाणे मोती होण्यासाठी शिंपल्यामध्ये हे स्वाती नक्षत्राचं जलबिंदू पडावं, त्याप्रमाणे तेवढं एक सूत्र त्या दरोडेखोराच्या मुलाच्या अंतःकरणामध्ये जाऊन निपजलं. तो विचार करू लागला, मनन होऊ लागलं त्याच्या अंतःकरणामध्ये. तो आहे, तो सर्वत्र आहे, तो नित्य आहे, तो मला पाहतोय, हे त्याच्या अंतःकरणात मनन सुरू झालं. रात्री वडील म्हणाले, अरे चल आता झोपतोस काय, आपल्याला आपल्या कामाला जायचंय. म्हणून तो त्या मुलाला घेऊन जिथं त्याला दरोडा टाकायचा होता तिथं आला. वरच्या मजल्यावर चढण्यासाठी त्याने दोरी बांधली. झाडाच्या बुंध्यावरून त्याने तो दोर वरती घेतला, स्वतःच्या अंगाला बांधला. झटझट झाडावरून चढत त्या खिडकीपर्यंत गेला
आणि मुलाला सांगितलं, मी आता आज जातोय चोरीला, ही दोरी मी अशीच माझ्या अंगाला बांधून ठेवणार आहे, जर कोणी आलं, तुला कोणाची चाहूल लागली, तुला असं वाटलं की कोणीतरी आपल्याला पाहतंय, तर ही दोरी ओढ फक्त. वडील आत गेले. 5-10 मिनिटात मुलांनी दोर ओढला. वडील म्हणाले, अरे बापरे, अजून तर काम सुरू करायचं, एवढ्यात कोणी नाही आलं बाबा. म्हणून तो धावपळीत खाली झाडावरून उतरून पुन्हा आला. म्हणाला, कोण आहे, कोण बघतोय म्हणे. तो मुलगा म्हणतो की तो बघतोय. तो कोण? तो आकाशातून तो देव मला पाहतोय, तो आपल्या समोर आहे, तो आपल्या प्रत्येक कर्माला पाहतोय. वडिलांना काही कळेना की हा मुलगा असं डोक्यावर परिणाम झाल्यासारखा काय बोलू लागलेला आहे. परंतु सज्जनो, या कथेमधून किती सुंदर सूत्र मिळतं की परमार्थामध्ये नेमकं ऐकावं, थोडंसं ऐकावं, परंतु त्याचं श्रवण मननामध्ये घेऊन जावं आणि त्या मननाचं निधिध्यासन आपल्या जीवनामध्ये व्हावं. आणि ज्या वेळेला हे निधिध्यासन आपल्या अंतःकरणात येतं, याचा जर आणखीन आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये अर्थ सांगायचा झाला तर निधिध्यासन झालेली व्यक्ती म्हणजे जणू काही प्रत्यक्ष वेड लागलेल्या व्यक्तीप्रमाणे ती असते. त्याला दुसरं सुचतच नाही काही. ते सोडून दुसरं कशात त्याचं मनच रमत नाही, असं हे वेड आहे. ही परमार्थाची देखील एक विलक्षण अशी मदिरा असते बरं का. संत ही मदिरा जेव्हा जीवाला देतात ना, तेव्हा त्याची धुंदी जेव्हा जीवाच्या अंतःकरणात चढते, तेव्हा या सुंदर अशा मदिरा पानातून तो जीव दुसरीकडे कुठं जाऊच शकत नाही, अशी त्याच्या मनाची अवस्था होऊन जाते. एक विलक्षण मनाला प्रसन्नता, आनंद असा काही भरून जातो की त्याच्या पुढे सर्व सुख ही फिकी वाटू लागतात. बिभीषणाच्या जीवनामध्ये देखील ही निधिध्यासनाची स्थिती होती. म्हणून तर व्यावहारिक पातळीवरती एखाद्याला वेडापणा वाटेल असा निर्णय लंका सोडण्याचा त्याने घेतला. आपलं सर्व कुटुंब, परिवार, आपली संपत्ती, आपली सुख हे सर्व काही त्याने एका क्षणामध्ये तिलांजली देऊन तो लंकेच्या पासून बाहेर पडलेला आहे. हे वेडेपण नाही तर काय लौकिक पातळीवर बघितलं तर. परंतु हनुमंत रूपी या सद्गुरूने या रामकथेची अशी काही मोहिनी बिभीषणाच्या अंतःकरणामध्ये घातलेली आहे की त्याला आता इथं कुठला फायदा आणि कुठलं नुकसान हे देखील कळणं अशक्य झालंय. आणि या नशेची, या मदिरेची असलेली अवस्था जणू काही आपण 2 दुह्यापूर्वी बघितली. चलेऊ रघुनायक पाही, करत मनोरथ बहुमन माही, देखियहु जाई चरण जल जाता, अरुण मृदुल सेवक जल जाता, जे पद परसी तरी ऋषि नारी, दंडक कानन पावनकारी, जे पद जनक सुताउर लाए, कपट कुरंग संग धर धाय, हरउर सरस रोज पद जेई, अहो भाग्यमय देखियहु तेही. हे लौकिक अर्थाने असलेलं वेडेपण आहे बघा. आता तर 2 वर्ष झाले आपण कुठं विशेष बाहेर पडत नाही, परंतु गोंदवल्याला आम्ही जेव्हा नेहमी जायचो, उत्सव असो, काही कार्यक्रम असो, शिबिर असो, बाहेरून पाहणारी लोक जेव्हा आम्हाला येऊन भेटायची, म्हणायचे, अहो तुम्ही असं एवढी मोठी फॅक्टरी, एवढा व्यवसाय, एवढे कामगार तुमच्याकडं, आणि तुम्ही 8-8 दिवस निवांत जाऊन कसे राहू शकता? तुमचं मन बेचैन होत नाही का? अहो म्हटलं, तिथं बेचैन सोडा, तिथं हा विषय देखील मनामध्ये येत नाही, एवढा एक विलक्षण आनंद श्री महाराज देत असतात. आता त्यांनी त्या आनंदाला कधी चाखलंच नाही, त्यामुळे त्यांना आपण जरी हे सांगितलं तरी त्यांना वाटायचं की हा काय माणूस आहे, कुठल्या भाषेमध्ये बोलतोय, कुठल्या धुंदीमध्ये जगतोय. श्रवणाचं हे महत्व आहे बघा. श्रवण सुजस सुनियायहु. श्रवण ते आत्मनिवेदन हा सुंदर प्रवास या दोह्यामध्ये गोस्वामीजी आपल्याला दाखवतात की पहिल्यांदा मी श्रवण केलं आणि त्राही त्राही आरती हरण, हे आत्मनिवेदन झालं. या केवळ दोह्याच्या आतमध्येच या नवविधा भक्तींचा प्रवास झालेला आहे बघा. श्रवण झालेलं आहे, या भगवंताच्या चरणांचं स्मरणाचं कीर्तन झालेलं आहे,
मुखामध्ये अखंड भगवंताचं नाम आहेच. भगवंताच्या चरणांच्या भक्तीसाठी या दोह्यामध्ये अब पद देखी कुशल रघुराया अशा पद्धतीने पादसेवन भक्ती देखील आहे. अर्चन वंदन आहे. वारंवार प्रभूंच्या चरणांशी बिभीषण जातोय, नमस्कार करतोय, वंदन करतोय. त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या सुखसोयी लंका कांडामध्ये हाच बिभीषण अर्चन भक्तीच्या आधाराने करतोय. प्रभू रामचंद्रांना लढण्यासाठी रथ पाहिजे होता. त्यावेळेला हा बिभीषणच प्रभू रामचंद्रांना विनंती करतोय की आपण एखादा सुंदर रथ रावणाच्या युद्धासाठी आपल्या बरोबर ठेवा. अशा या अर्चन वंदन भक्तीच्या पाठोपाठ दास्य आणि सख्य देखील आपल्याला बिभीषणाच्या कथेमध्ये सापडतं. बिभीषण हा खऱ्या अर्थाने दास आहे. लंका कांडाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बिभीषण म्हणतो की हे राज्य तुमचं आहे प्रभो, मी तुमचा दास आहे. आणि प्रभू रामचंद्र देखील मनाने हसत त्याला हेच म्हणतात की तू म्हणतोस ते बरोबर आहे, हे सगळं माझंच आहे, परंतु ही हा भावना ठेवून तिथं तू राज्य कर, अनेक कल्प कर, बस. ही दास्यत्वाची भावना आहे. आणि सख्यत्व तर प्रभू रामचंद्रांनी प्रथम भेटीमध्ये स्वीकारलंय. सुनहु सखा निज कहु सुबाऊ जान भुसुंडी संबुगिरी जाऊ. बिभीषणाला सुनहु सखा सखा म्हटलेलं आहे. त्यामुळे सख्यत्व देखील आहे. आणि त्राही त्राही आरती हरण सरन सुखद रघुबीर अशा पद्धतीने बिभीषणाचं आत्मनिवेदन देखील आहे. निर्मळ भक्तीचं वरदान बिभीषणाला या आत्मनिवेदनातून प्रभू रामचंद्रांनी दिले. त्यामुळे बघा, दोहा आहे छोटा, परंतु या छोट्या दोह्यामधून श्रवण भक्तीपासून ते आत्मनिवेदनापर्यंतचे सर्व टप्पे आम्हाला गोस्वामीजी अत्यंत अव्यक्तपणे सांगतात. गुरुकृपेच्या या अंजनामधूनच या दोह्याचा विस्तार आपल्या हृदयामध्ये येऊ शकतो. बरं, असा हा सुखधाम प्रभू रामचंद्र, शरणागताचं भयहरण करणारा, त्याच्या चरणी बिभीषण सारखा परम वैष्णव आज खऱ्या अर्थाने येऊन सुखावलेला आहे, समाधानी झालेला आहे. अंतःकरणामध्ये जे त्याने कधी स्वप्नवत देखील पाहिलं नव्हतं त्या वस्तुस्थितीला आज तो सामोरा गेलेला आहे. गोस्वामीजी म्हणतात की असं हे अत्यंत प्रांजळ प्रतिपादन बिभीषणाने प्रभू रामचंद्रांच्या जवळ केलंय की नाथ दसानन करमय भ्राता, मी रावणाचा भाऊ आहे, माझ्या अंतःकरणामध्ये अनंत प्रकारची पापं आहेत, परंतु मी तुम्हाला शरण आलोय. बस एवढं छोटस निवेदन बिभीषणाने प्रभू रामचंद्रांना केलं. आणि असं काही करत दंडवत देखा. मी आपणास म्हटलं ना की वंदन भक्ती ही भावना बिभीषणाने प्रभू रामचंद्रांच्या जवळ प्रगट केली. आणि तत्पश्चात प्रभू रामचंद्रांना साष्टांग दंडवत घातलाय की आता तुला जसं ठेवायचं असेल तसं ठेव. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. माझं काहीच मागणं नाही, मी केवळ तुझ्या चरणांजवळ आलोय. आता तुला जे योग्य वाटेल ते तू कर. श्री महाराज देखील तुकामाईंच्या दर्शनाला कोणी जाणार असेल तर त्याला केवळ एवढंच सांगायचं की तिथे जाऊन काही मागू नको, फक्त त्यांना साष्टांग प्रणाम कर आणि एवढंच म्हण की तुकामाई मी तुम्हाला शरण आलेलो आहे. या उपर जे तुकामाईंना योग्य असेल ते ते तुझ्यासाठी करतील, हा मनाचा दृढ विश्वास तू ठेव. सज्जनो, या परमशक्तीच्या कडे आपण कशा पद्धतीने जावं हेच जणू काही आम्हाला रामायण देखील शिकवतंय. आणि असा साष्टांग दंडवत बिभीषण प्रभू रामचंद्रांना करतोय. आणि प्रभू रामचंद्रांनी ही बिभीषणाची अत्यंत सुंदर वाणी ऐकली आणि हा साष्टांग दंडवत करणारा हा बिभीषण आपल्या समोर पाहिला. तुरत उठे प्रभू हर्ष विशेषा. प्रभू रामचंद्र अत्यंत स्वाभाविकपणे तत्परतेने आपल्या आसनावरून उठून उभे राहिले. बिभीषणाच्या या दीन वचनांनी त्यांच्या अंतरंगामध्ये विलक्षण आनंद झालेला आहे. दीन बचन सुनी प्रभू मन भावा. आपण सुनी प्रभू परम सरल कपिबानी एव मस्तु तब कहेहु भवानी या चौपाईच्या चिंतनामध्ये हनुमंतावरती प्रभू रामचंद्रांनी का कृपा केली? कारण की त्याची परम सरल
ही जी अवस्था होती त्यावरती प्रभू रामचंद्र अत्यंत प्रसन्न झाले होते. प्रभू रामचंद्रांना ज्याप्रमाणे ही परम सरळता अत्यंत प्रिय आहे, त्याचप्रमाणे भक्ताच्या हृदयामध्ये असलेली ही दीनता देखील प्रभू रामचंद्रांना अत्यंत प्रिय आहे. दीन वचन. बघा, परमार्थामध्ये समांतर शब्द असलेल्या दोन अवस्था आहेत, दैन्यावस्था आणि दीनावस्था. जरी ऐकण्यामध्ये हे दोन शब्द सारखे वाटत असले तरी दैन्यावस्था ही दरिद्रतेने जगण्याची अवस्था आहे. सगळं काही असूनही मनुष्याची गरिबीमध्ये राहण्याची ही जी एक हौस आहे, ही दैन्य अवस्था आहे, ज्याच्याविषयी संतांना अत्यंत तिटकारा होता. श्री महाराज फाटका फरगोल देखील अंगावरती घालायचे, ज्याला अनेक ठिगळं असायची, परंतु तो फाटलेला फरगोल, शिवलेला फरगोल देखील घालून श्री महाराज एखाद्या विलक्षण राजाधिराजांसारखे गोंदवल्याच्या रस्त्यांवरून चालायचे. तुम्हाला भगवंताने ज्या स्थितीमध्ये ठेवलेले, त्या स्थितीमध्ये जेव्हा तुम्ही समाधानात राहता, त्यावेळेला तुम्हाला दैन्यावस्था स्पर्शच करू शकत नाही. आणि या उलट अनेक करोडपती, अब्जाधीश आपण पाहतो, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती एक नेहमी काळजी असते, एरंडेल पेल्यासारखा चेहरा असतो. ही सगळं काही असूनही असमाधानामुळे आलेली दैन्य अवस्था आहे, ज्याविषयी संत हे अत्यंत अशा व्यक्तित्वांपासून लांब राहत असतात. श्री महाराज म्हणतात, ज्याच्या हृदयामध्ये अत्यंत काळजी आहे, त्याच्या हृदयामध्ये मला राहता येणं शक्य होत नाही. पूज्य बाबा त्या हैदराबादच्या निजामाची कथा सांगायचे ना, की तो इतका कंजूस होता, एवढं प्रचंड त्याच्याकडे धन होतं की पुढल्या कित्येक पिढ्या त्याच्या बसून खातील. परंतु हा असा निजाम इतका कृपण की आपल्या डोक्यावरची टोपी देखील धुवायचा नाही. का तर ती वारंवार धुतल्याने झिजून जाते, म्हणून ती घामेजलेली, वास येणारी टोपी महिनोन-महिने आपल्या डोक्यावरती न धुता तो घालायचा. त्याच्या घरामध्ये काम करणाऱ्या नोकरा चाकरांच्या कधी खिशातून 4 आणे देखील जरी खाली पडले आणि तो आपलेच पैसे आहेत समजून उचलू लागला, तर त्या सरशी हा धावत जायचा, माझे पैसे का चोरतोस म्हणून. तो म्हणायचा, नाही प्रभो, आपणच पगार दिलाय, परंतु हे माझ्या खिशातून पडलेत, तुझे कुठले पैसे, आण म्हणायचा. म्हणजे एवढा अब्जाधीश असूनही ही अशी दैन्यावस्था त्याच्या जीवनाला व्यापून होती. आपण बघितलं की 47च्या स्वातंत्र्याच्या नंतर या सगळ्या संस्थानांना खालसा करण्यात आलं. हैदराबाद संस्थान तरी देखील स्वतःचं वेगळं स्वातंत्र्य अबाधित ठेवू इच्छित होतं. शेवटी सरदार वल्लभभाई पटेलांच्या या पोलादी निर्णयामुळं ते देखील संस्थान भारतामध्ये विलीन झालं आणि त्याबरोबरच इथली सगळी संपदा, संपत्ती, हे सर्व काही या भारत सरकारच्या ताब्यात आलं. सज्जनो, अत्यंत कृपणतेने आपल्या जीवनामध्ये मिळालेल्या पैशाचा उपभोग न घेता असा असमाधानात जगलेला हा निजाम शेवटी एवढं सगळा पैसा साठवूनही त्याचा आनंद न घेता असा दैन्यावस्थातच मेला. त्यामुळे दैन्यावस्था आपण आपल्या जीवनामध्ये ठेवू नये, परंतु एका गोष्टीचं मात्र आपण अत्यंत मनापासून आचरण करावं, आणि ती म्हणजे दीनावस्था. अत्यंत दीन राहावं, आपण लवलीन राहावं, अहंकार शून्य राहावं, आपल्या विचनांमध्ये अत्यंत विनय असावा, आपलं बोलणं अत्यंत कोमल असावं. हे सर्व काही या दीन अवस्थेची लक्षणं. आणि त्यामुळे श्री महाराज देखील दीनदास म्हणायचे, म्हणजे अशा दीनांचा मी दास होतो. अर्थात श्री महाराजांच्याकडे येणारा दीन हा प्रापंचिक अवस्थेमुळे ग्रस्त झालेला असायचा. अशा प्रापंचिकांची ही दीन अवस्था पाहून श्री महाराज त्यांना आपलं म्हणायचे. परंतु त्याच वेळेला पूज्य भाऊसाहेब केतकरांसारखे जे मन, कर्म आणि वचनांनी दीन झालेले सत्पुरुष होते, अशा संतांना श्री महाराज आपल्या हृदयामध्ये ठेवून घ्यायचे. संतांना, भगवंताला ही दीन अवस्था अत्यंत प्रिय आहे आणि दैन्य अवस्थेविषयी ते अत्यंत निराश आहेत. प्रभू रामचंद्र देखील बिभीषणावरती परम प्रसन्न होण्याचं कारण, ज्या दीन वचनांच्या आधाराने बिभीषणाने आपल्या अंतरंगाची स्थिती प्रभू रामचंद्रांच्या समोर मांडली, जे प्रांजळपण त्यामध्ये होतं,
जी पारदर्शकता होती, ज्यामध्ये कुठल्याही पद्धतीने स्वतःच्या मध्ये असलेल्या गुणांचा जयघोष करण्याची कुठलीही वृत्ती नव्हती, कुठेही अहंकाराचा लवलेश नव्हता, अशी ही प्रभू रामचंद्रांनी विभीषणाची दीन वचन ऐकली आणि दीन वचन सुनी प्रभू मन भावा भुज बिसाल गही हृदय लगावा. विभीषणाची ही वचनं ऐकली, त्याचं हे साष्टांग प्रणिपात करताना झालेला शरणागत भाव प्रभू रामचंद्रांनी जाणला आणि त्यासरशी प्रभू रामचंद्र त्वरित आपल्या आसनावरून उठले. विभीषणाला दोन्ही हातांनी उचलून उभं केलं, त्याच्याकडे एकदा डोळे भरून पाहिलं आणि विभीषणाला आपल्या या प्रलंब भुजांच्या आधाराने अत्यंत प्रेमाने आलिंगन दिलं. अत्यंत प्रेमाने त्याला आपल्या हृदयाशी लावलं, ते कायमस्वरूपी लावलं. मला वाटतं की सुग्रीवाने राखीय बांधी मोही असं भावा असं म्हटलं, ते वचन प्रभू रामचंद्रांनी म्हटलं तर आचरणात आणलं, परंतु त्याला तुरुंगात नाही डांबलं, तर त्याला आपल्या हृदयामध्ये मात्र कायमस्वरूपी स्थान देऊन टाकलं. अशा या प्रभू रामचंद्रांच्या कवेमध्ये विभीषण स्थिरावलेला आहे, ज्याचा त्याने कधी मनामध्ये विचार देखील केला नव्हता. हे अशा रीतीने प्रभू रामचंद्र आपल्याला स्वीकारतील याची त्याने कधी मनामध्ये अपेक्षा देखील केली नव्हती. ज्याच्या अंतरंगातला भाव हे एकमेव असं भांडवल प्रभू रामचंद्रांना ही कृती करण्यासाठी भाग पाडत होता. आणि त्यामुळे सज्जनो, हा समस्त परमार्थ हा भावनेचा प्रांत आहे, हे भावाच्या अधीन आहे. अशा या विभीषणावरती प्रभू रामचंद्रांनी आपली ही परम कृपा केली. आणि आता विभीषण आणि प्रभू रामचंद्रांचा जो संवाद होणार आहे त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा विभागामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.